अखिल भारतीय ग्राहक पंचायत के 50 वर्ष के सेलिब्रेशन के कार्यक्रम में उपस्थित पूजनीय स्वामी हरिनारायण जी, श्री विवेकानंद जी जो हमारे राष्ट्रीय सह सचिव हैं, श्री अजीत कुमार एडवोकेट, राजशेखरन समाजसेवी जो है, पद्मजा मेनन यहाँ के म्यूनिसिपल काउंसिलर, हमारे राष्ट्रीय संगठन मंत्री दिनकर जी सबनीस, जयंत भाई कथिरिया राष्ट्रीय सह सचिव एवं यहाँ के वरिष्ठ गण नागरिक बंधु। ग्राहक पंचायत की स्थापना 1974 में पुणे में हुई। जब 1974 में ग्राहक पंचायत की स्थापना हुई, उस समय पर जो बैकग्राउंड था, महाराष्ट्र में दुकाल की परिस्थिति थी और दुकाल की परिस्थिति का हम जानते हैं कि कुछ व्यापारी लोग जो होते हैं उसका अनुचित लाभ लेते ही हैं। तो मुनाफाखोरी, संग्रहखोरी, इस प्रकार की जो वृत्ति होती है, उस प्रकार की वृत्ति 1974 में महाराष्ट्र में पुणे में हुई और उसके कारण हजारों पीड़ित लोग थे, उनको समस्या खड़ी हुई। उस समय पर कुछ कार्यकर्ता जो थे उनको ऐसा ध्यान में आया कि ये ग्राहक के क्षेत्र में कुछ हमको काम करना चाहिए और उस दुकाल की वेदना में से प्रेरणा लेकर और अखिल भारतीय ग्राहक पंचायत की स्थापना करने का विचार हुआ। നിങ്ങളേവരും അറിയുന്നത് പോലെ 1974 ഈ മഹത്തായ സംഘടനയുടെ ഉദയം ഉണ്ടായത്. ബംഗാളിലായിരുന്നു ഇതിന്റെ ഉദയം. ആ സമയത്ത് തന്നെ മഹാരാഷ്ട്രയിൽ വ്യാപകമായി ഉപഭോക്താക്കൾ അവരുടെ ആവശ്യങ്ങൾ ഉദ്ദേശിച്ച രീതിയിൽ നടക്കാത്തതിന്റെ പേരിൽ വളരെ വ്രണിതരായിരുന്നു. അവരുടെ ആഗ്രഹങ്ങളൊക്കെ അവരുടെ ഉദ്ദേശിക്കുന്ന തരത്തിൽ അവരുടെ അവകാശങ്ങൾ സംരക്ഷിക്കുന്നതിനായി ഇതുപോലൊരു സംഘടന ആവശ്യമാണെന്ന് കണ്ടെത്തുകയും അത്തരണത്തിൽ ഇതുപോലൊരു സംഘടനയ്ക്ക് 1974 രൂപം കൊള്ളുകയും ഉണ്ടായി. यहाँ पर आपने देखा होगा विवेकानंद जी का चित्र रखा हुआ है। विवेकानंद ने बताया कि दरिद्र की सेवा है वही ईश्वर की सेवा है। इस संदेश को लेकर हम भी पीड़ितों की सेवा करने के लिए काम कर रहे हैं। इसलिए हमने भी विवेकानंद जी को एक आदर्श मानकर और उनको सभी कार्यक्रमों में हमारे उपस्थित रखकर, तस्वीर रखकर और हम कार्यक्रम करते आए हैं। तो दरिद्र की सेवा का एक संदेश लेकर अखिल भारतीय ग्राहक पंचायत काम कर रही है। നമുക്കിവിടെ നമ്മുടെ ഓരോ പരിപാടിയിലും ഭാരതത്തിന്റെ മഹാനായ പുത്രൻ സ്വാമി വിവേകാനന്ദന്റെ പടം നമുക്ക് കാണാൻ പറ്റും. സ്വാമി വിവേകാനന്ദൻ പീഡിതരായ ജനങ്ങൾക്ക് വേണ്ടി പ്രവർത്തിക്കാനാണ് നമ്മെ ആഹ്വാനം ചെയ്തിട്ടുള്ളത്. ആ ലക്ഷ്യം ഉൾക്കൊണ്ടുകൊണ്ട് തന്നെ നമ്മുടെ മാർഗം അത് തന്നെ ആയിരിക്കണമെന്ന് ഉദ്ദേശിച്ചുകൊണ്ട് തന്നെയാണ് നമ്മുടെ സംഘടന വിവേകാനന്ദന്റെ ആദർശങ്ങളിൽ ഊന്നിക്കൊണ്ട് അതിനടിസ്ഥാനമാക്കി മുന്നോട്ട് പോകുന്നത്. ग्राहक संगठन ही क्यों करना, इसका भी विचार हुआ। हम जानते हैं कि हर एक व्यक्ति जो है अपने सुख वैभव के लिए काम करता है, परंतु आप किसी भी व्यक्ति से पूछेंगे कि भाई आप जो काम कर रहे हैं, शिक्षक का काम कर रहे हैं या कोई और सर्विस नौकरी धंधा कर रहे हैं, तो उसमें आपको जो सुख की प्राप्ति हुई कि नहीं, संतोष की प्राप्ति हुई या नहीं, तो वो मना करेगा, नहीं मुझे अभी सुख की प्राप्ति नहीं हुई, मैं प्रयत्न में लगा हुआ हूं। तो उसका कारण क्या है कि शोषण की जो वृत्ति चल रही है, एक व्यक्ति दूसरे व्यक्ति का शोषण करता है, एक राज्य दूसरे राज्य का शोषण करता है, एक देश दूसरे देश का शोषण करता है और जो व्यक्ति का शोषण होता है उसको जब मौका मिलता है तो वो भी दूसरे का शोषण करता है। तो ये शोषण की जो प्रक्रिया चलती रहती है उसके कारण आज हम सब दुखी हैं और इसके लिए ग्राहक पंचायत ने सोचा कि ऐसा कौन सा वर्ग है जिसका अगर कल्याण होगा
तो समस्त समाज का कल्याण होगा। तो अगर मान लो हम विचार करें कि भाई जो व्यापारी है वो सर्व समाज में उसका सर्व समाज गिन सकते हैं क्या? नहीं गिन सकते हैं। शिक्षक है उसको गिन सकते हैं, सर्व समाज नहीं गिन सकते हैं। परंतु तो ग्राहक जो है वो एक ऐसा वर्ग है उसमें सर्व समाज का समावेश होता है। आदमी मनुष्य का जन्म होता है उससे पहले से वह ग्राहक होता है और मृत्यु पर उपरांत उसके बाद भी वह ग्राहक रहता है। एक प्यून है, प्यून से लेकर एक राष्ट्रपति तक सभी ग्राहक है। सभी जाति धर्म के लोग उसमें ग्राहक है, बड़े से लेकर छोटे से लेकर सभी ग्राहक है। तो ध्यान में आया कि अगर ग्राहक एक ऐसा वर्ग है जो समस्त समाज का रिप्रेजेंटेशन करता है। संस्कृत में हमारा कहावत है सर्वे सुखिनो भवन्ति सर्वे सन्तु निरामया। अगर ग्राहक का कल्याण होगा तो सर्व समाज का कल्याण होगा। तो ये सर्व जो समाज है वो एक ग्राहक है, इसलिए ग्राहक का कल्याण करना ये सर्व समाज के कल्याण के बराबर है। ये सोचकर ग्राहक पंचायत ने इस क्षेत्र में ग्राहकों का कल्याणकारी नीति बनाने के लिए काम करने का निश्चय किया। നമുക്കിടയിൽ വിവിധ സേവന മേഖലകളിലും നിർമ്മാണ മേഖലകളിലും വ്യാപരിക്കുന്നവരാണുള്ളത്. നമ്മുടെ നിർമ്മാണ മേഖലയിലാവട്ടെ സേവന മേഖലയിലാവട്ടെ ഒരു ശിപായി മുതൽ ബഹുമാനപ്പെട്ട രാഷ്ട്രപതി വരെ എല്ലാവരും ഉപഭോക്താവ് എന്ന ഗണത്തിൽപ്പെടുന്നു. അപ്പോ ആത്യന്തികമായി ഉപഭോക്താക്കളെ സഹായിക്കുക, അവരുടെ ആവശ്യങ്ങൾ നിറവേറ്റുക എന്നത് നമ്മുടെ സമൂഹത്തിന്റെ മൊത്തം ഉന്നതിക്ക് അത്യന്താപേക്ഷിതമായതുകൊണ്ട് ഉപഭോക്താക്കളെ സംരക്ഷിക്കുകയാണെങ്കിൽ സമൂഹത്തെ മൊത്തം സംരക്ഷിക്കാം എന്നുള്ള ആശയം ഉൾക്കൊണ്ടുകൊണ്ടാണ് ഗ്രാഹക് പഞ്ചായത്ത് ഇതുവരെ പ്രവർത്തിച്ചു പോന്നിട്ടുള്ളത്. और सर्व समाज जो है उसका कल्याण करने का सोचा तो किस तरह से होगा, उसके लिए क्या करना पड़ेगा? तो हम जानते हैं कि अभी जो आर्थिक जो व्यवस्था है शोषणकारी अर्थव्यवस्था है। तो ये शोषणकारी अर्थव्यवस्था को दूर करके और एक कल्याणकारी मंगलकारी अर्थव्यवस्था हम लाएंगे तो मुझे लगता है कि जो सर्व समाज है ग्राहक जो है उसका कल्याण होगा। ഉപഭോക്താക്കളുടെ സംരക്ഷണം ആണ് നമ്മുടെ ആത്യന്തികമായ ലക്ഷ്യം. പ്രാഥമികമായതും അത് തന്നെയാണ്. ആ ലക്ഷ്യം നേടുന്നതിന് വേണ്ടി പരമാവധി ഉപഭോക്തൃ മേഖലയിൽ ഉപഭോക്താക്കളെ അവരെ അറിവുള്ളവരാക്കുക, അവരുടെ അവകാശങ്ങൾ എന്തൊക്കെയാണെന്ന് അറിയാൻ അവരെ പ്രാപ്തരാക്കുക എന്നീ ലക്ഷ്യങ്ങൾ മുൻനിർത്തിയാണ് ഗ്രാഹക് പഞ്ചായത്ത് അനുദിനം പ്രവർത്തിച്ചുകൊണ്ടിരിക്കുന്നത്. अभी जो अर्थव्यवस्था है उसमें हम जानते हैं कि उत्पादक जो है वह केंद्र में है। अगर ये अर्थव्यवस्था के केंद्र में ग्राहक होगा तो वो ग्राहक जो है वो ग्राहकों के हित में पॉलिसी बनाएगा। गवर्नमेंट जब बजट बनाती है तो उत्पादकों को बुलाती है, व्यापारियों को बुलाती है, पर ग्राहकों को कभी नहीं बुलाती है। तो ग्राहक केंद्रित अगर अर्थव्यवस्था होगी तो वो ग्राहक के लक्ष्य अर्थव्यवस्था बनेगी। ग्राहक को हम राजा बोलते हैं, परंतु वो हम व्यवहार में देखते हैं तो वो राजा नहीं है, उसका कुछ भी चलता नहीं है। इसलिए सही अर्थ में ग्राहक को राजा बनाना होगा, तभी ग्राहक का कल्याण होगा। നമ്മുടെ നിലവിലുള്ള വ്യവസ്ഥ അനുസരിച്ച് ഒരു നയം രൂപീകരിക്കുമ്പോൾ സർക്കാരുകൾ അത് നിർമ്മാണ മേഖലയിലായാലും സേവന മേഖലയിലായാലും ഈ സേവനവും നിർമ്മാണവും കൊടുക്കുന്ന സർവീസ് കൊടുക്കുന്ന ആൾക്കാരെ വിളിച്ചിട്ടാണ് ചർച്ചകളൊക്കെ നടത്തുക. എന്നാൽ എൻഡ് യൂസർ ഗ്രാഹക് അതായത് ഉപഭോക്താവിനെ ഒരു തലത്തിലും അവരുടെ അഭിപ്രായം സ്വീകരിക്കാനോ അവരുടെ നിർദ്ദേശങ്ങൾ സമാഹരിക്കാനോ ശ്രമിക്കാറില്ല. അതിനു വേണ്ടിയുള്ള അത് ഗ്രാഹകനെ ഉപഭോക്താവിനെ ഓരോ അവസരത്തിലും പരിഗണിക്കാൻ വേണ്ടിയിട്ടാണ് നമ്മുടെ ഓരോ പ്രവർത്തനവും ലക്ഷ്യമിട്ടിട്ടുള്ളത്. ग्राहक को अर्थव्यवस्था के केंद्र में लाने के लिए एक दक्ष ग्राहकों की संगठित शक्ति हमको खड़ी करनी पड़ेगी। दक्ष ग्राहक मतलब क्या? हम किसको दक्ष ग्राहक कहेंगे? तो ग्राहक पंचायत जो मानता है कि जो ग्राहक अपने हकों के प्रति जागरूक है, उसके हक का जब भंग होता है तो उसके राइट्स क्या है, वो किस तरह से लड़ सकता है और एक लड़ने की मानसिकता जिसकी है, इस प्रकार का जो ग्राहक है उसको हम दक्ष ग्राहक कहते हैं। और ऐसे दक्ष ग्राहकों की एक संगठित शक्ति खड़ी
करने के बाद ही हम ग्राहक को अर्थव्यवस्था के केंद्र में ला सकते हैं। ഉപഭോക്താവിനെ അവൻ വാങ്ങുന്ന സേവനമായാലും ഉൽപ്പന്നമായാലും അതിനെക്കുറിച്ച് അറിയാനും അതിന്റെ അപാകതകൾ മനസ്സിലാക്കാനും അത് അങ്ങനെയൊന്നുണ്ടെങ്കിൽ തന്നെ അത് ഏത് വേദിയിൽ അവതരിപ്പിക്കണമെന്ന് ഉപഭോക്താവിനെ പഠിപ്പിക്കാനും ഉപഭോക്താവിനെ സക്ഷമമാക്കാനുമാണ് ഗ്രാഹക പഞ്ചായത്ത് നിരന്തരം ശ്രമിക്കുന്നത്. അതിന് ഇപ്പോൾ നമ്മുടെ ലോകത്തിലെ ഏറ്റവും വലിയ ഉപഭോക്തൃ രാജ്യങ്ങളിൽ ഒന്ന ഏറ്റവും വലിയ പോപ്പുലേഷൻ ഉള്ളത് കൊണ്ട് തന്നെ ഉപഭോക്തൃ രാജ്യമായിട്ടുള്ള ഭാരതത്തിൽ ഉപഭോക്താക്കളെ സംഘടിപ്പിക്കാനും അവരെ ബോധവൽക്കരിക്കാനും വേണ്ട കാര്യങ്ങൾ ചെയ്യേണ്ട സമയം അതിക്രമിച്ചിരിക്കുകയാണ്. ग्राहक पंचायत की जो कार्यनीति है उसमें ग्राहक जो है उसको लड़ने की मानसिकता खड़ी करने का हम काम करते हैं। ग्राहक की लड़ाई ग्राहक पंचायत नहीं लड़ेगा, परंतु ग्राहक खुद ही लड़ेगा। परंतु ग्राहक अपनी लड़ाई खुद लड़ सके इस प्रकार की एक मानसिकता खड़ी करना वह ग्राहक पंचायत का काम है। फायर ब्रिगेड जैसे आपकी आवाज बुलाया और फायर ब्रिगेड आया और उसने अग्निशमन किया, इस प्रकार का काम नहीं है। परंतु ग्राहक को उसकी समस्या जो है वो खुद ही लड़नी पड़ेगी और इस प्रकार की मानसिकता खड़ी करना और इस प्रकार के दक्ष ग्राहक की संगठन शक्ति खड़ी करना यह ग्राहक पंचायत काम करती है। ഓരോ ഉപഭോക്താവിനെയും അവരുടെ അവകാശങ്ങളെയും ഉത്തരവാദിത്തങ്ങളെയും കുറിച്ച് പരമാവധി ബോധവാന്മാരാക്കുക, അവരുടെ പ്രശ്നങ്ങളിൽ അവർ സ്വന്തം നിലയ്ക്ക് ഇടപെടാനുള്ള പ്രാപ്തി ഉണ്ടാക്കുക എന്നുള്ളതാണ് ഗ്രാഹക പഞ്ചായത്തിന്റെ പ്രാഥമികമായിട്ടുള്ള ലക്ഷ്യം. कितनी बार ग्राहक को मालूम होता है कि मेरे साथ में दुर्व्यवहार हो रहा है, मेरा शोषण हो रहा है, फिर भी ग्राहक लड़ने के लिए तैयार नहीं होता है क्योंकि उसकी ऐसी मानसिकता नहीं है। इसलिए ग्राहक पंचायत जो है उसके मानसिकता खड़े करने का काम कर रही है। मतलब उसके पास में आंख है परंतु उसके पास दृष्टि नहीं है, तो उसको दृष्टि देने का काम ग्राहक पंचायत कर रही है। हथियार है परंतु हथियार चलाने की मानसिकता नहीं है, इसलिए उसको हथियार चलाने की मानसिकता मतलब जो भी रेमेडी अवेलेबल है लॉ के अंदर वह रेमेडी का वो उपयोग कर सके, इस प्रकार की एक हिम्मत और साथ देने का काम ग्राहक पंचायत कर रही है। ഉപഭോക്താക്കൾ അവർ നേരിടുന്ന പ്രശ്നങ്ങൾ എങ്ങനെ കൈകാര്യം ചെയ്യണം എന്നറിയാതെ ഉടലുകയാണ്. ഗ്രാഹക പഞ്ചായത്ത് ചെയ്യുന്ന പ്രാഥമികമായിട്ടുള്ള കാര്യം അവരെ അതിന് പ്രാപ്തരാക്കുക, മാനസികമായി അവർക്ക് പിന്തുണയും ധൈര്യവും ആത്മവിശ്വാസം അവരിൽ ഉണ്ടാക്കുക എന്നുള്ളതാണ് ഗ്രാഹക പഞ്ചായത്ത് ചെയ്യുന്നത്. ഇപ്പോൾ ആയുധം കയ്യിലുണ്ട്, അത് ഉപയോഗിക്കാൻ അറിയില്ല എന്നതുപോലെയാണ് ഓരോ ഉപഭോക്താവിന്റെയും അവസ്ഥ. അയാളുടെ കയ്യിലുള്ള അവകാശങ്ങളും ഉത്തരവാദിത്തങ്ങളും എന്തൊക്കെയാണെന്ന് അവർക്ക് ആർക്കും അറിയില്ല. ഗ്രാഹക പഞ്ചായത്തിലൂടെ നമ്മൾ ഓരോ ഉപഭോക്താവിനെയും ബോധവൽക്കരിക്കുകയാണ് ചെയ്യുന്നത്. ग्राहक को मालूम होता है कि मेरा शोषण होता फिर भी वह उसके लिए कुछ करता नहीं है। उसका एक उदाहरण मैं देना चाहता हूँ। रेलवे में जब मुसाफिरी करते हैं तो रेलवे में पानी की जो बोतल होती है उसमें 15 रुपया लिखा होता है, ग्राहक को मालूम होता है, परंतु वो 20 रुपया देता है और 20 रुपया देने के बाद में भी उसको कोई तकलीफ नहीं होती है और वो उसके लिए कुछ भी करने के लिए तैयार नहीं होता है। उसको लगता है कि मैं 5 रुपए के लिए बात करूंगा, अभी एसी कोच में मुसाफिरी कर रहा हूँ, लोग क्या बोलेंगे मुझे, इसलिए उसकी मानसिकता ही लड़ने की नहीं है। तो इस प्रकार की मानसिकता खड़ी करने का काम ग्राहक पंचायत का है। ഉപഭോക്താക്കളെ മാനസികമായി പര്യാപ്തരാക്കുക, അവരുടെ അവകാശങ്ങളെ കുറിച്ച് ബോധവൽക്കരിക്കുക. ഇപ്പോ ഒരു ഉദാഹരണത്തിന് നമ്മുടെ റെയിൽവേ യാത്ര ചെയ്യുമ്പോൾ നമുക്ക് 15 രൂപയുടെ 10 രൂപയുടെ വെള്ളം 15 രൂപയ്ക്കായിരിക്കും അവർ വിൽക്കുക. ഓരോ ഉപഭോക്താവ് എന്ത് വിചാരിക്കും, ഇത് 5 രൂപയ്ക്ക് വേണ്ടി എന്തിനാണ് യുദ്ധം ചെയ്യുന്നത്? പക്ഷേ അവരുടെ അവകാശങ്ങളെ കുറിച്ച് അവരെ ബോധവാന്മാരാക്കുകയാണെങ്കിൽ അവർ ഈ ഓരോ പ്രശ്നങ്ങളും നേരിട്ട് കൈകാര്യം ചെയ്യാൻ പ്രാപ്തിയുള്ളവരായി മാറും. ग्राहक पंचायत ने दक्ष ग्राहकों की संगठित शक्ति खड़ी करने के लिए एक मैकेनिज्म बनाया हुआ है और वो उसके 3 पहलू हैं: संगठन, जागरण और संघर्ष। ग्राहकों को संगठित करना अलग अलग माध्यम से और एक उनकी शक्ति खड़ी करना, ग्राहकों को संगठित करके उनमें जागरण करना, उनके अधिकारों के प्रति उनको बताना, इस प्रकार के जागरण के हम काम करते हैं और अलग अलग प्रकार की गोष्ठियां करते हैं। ये भी एक जागरण का, जो आज हम मिले हुए हैं वो भी एक जागरण का हिस्सा है। उसके बाद में भी अगर कोई काम नहीं होता है तो फिर संघर्ष का जो तीसरा आयाम है हमारा। परंतु संघर्ष जो है वह रचनात्मक संघर्ष होना चाहिए
और किसी के साथ में बैर भाव से नहीं, परंतु एक इश्यू बेस्ड संघर्ष हम करना चाहिए, ऐसा हमारा मानना है। और उसके लिए हमने 5 आयाम भी बनाए हुए हैं। आहार, व्यवहार, निवास, शिक्षा और आरोग्य, इस प्रकार के 5 क्षेत्रों में ग्राहक पंचायत काम करती है। और ये 5 क्षेत्र में जो अलग अलग इश्यूज जो हैं उनका अभ्यास करके और उसके लिए क्या करना चाहिए वो करते हैं। 3 ഘട്ടങ്ങളായിട്ടാണ് ഗ്രാഹക പഞ്ചായത്ത് അതിന്റെ ബോധവൽക്കരണ പരിപാടികൾ സംഘടിപ്പിക്കുന്നത്. ആദ്യം ഉപഭോക്താക്കളെ സംഘടിപ്പിക്കുക, രണ്ടാമതായി അവരെ ബോധവൽക്കരിക്കുക, മൂന്നാമതായി അവരുടെ അവകാശങ്ങൾക്കായി പോരാടാൻ അവരെ സജ്ജരാക്കുക. ഈ 3 പ്രധാനപ്പെട്ട ലക്ഷ്യങ്ങളിലാണ് നമ്മൾ ഗ്രാഹക പഞ്ചായത്ത് പ്രാധാന്യം കൊടുക്കുന്നത്. അതുപോലെ ഇതിനൊക്കെ പുറമെ ഉപഭോക്താക്കളെ വിവിധ തലങ്ങളിൽ സഹായിക്കുന്നതിനായി 5 ആയാമുകൾ നമ്മൾ ഓരോ മേഖലയായിട്ട് തരംതിരിച്ചിട്ടുണ്ട്. അതിൽ ആഹാർ, വ്യവഹാർ, ആരോഗ്യം, ശിക്ഷ തുടങ്ങിയ 5 മേഖലകളായി തിരിച്ചിട്ടാണ് ഉപഭോക്താക്കളെ ബോധവൽക്കരിക്കാൻ ग्राहक पंचायत ശ്രമിച്ചുകൊണ്ടിരിക്കുന്നത്. आज ग्राहक क्षेत्र में जो भी समस्या है उसका समाधान एक सूत्र में है और ग्राहक ने वह सूत्र दिया है: उत्पादन में विपुलता, वितरण में समानता, उपभोग पर संयम। मतलब किसी भी चीज का खूब उत्पादन होना चाहिए, परंतु उत्पादन हो गया पर उसका वितरण अगर व्यवस्थित नहीं होता है, संग्रहखोरी हो रही है, एक किसी चीज को एक्यूमुलेट करने की वृत्ति चल रही है, तब भी उस समस्या का समाधान नहीं हो सकता है। और तीसरा है, वितरण भी बराबर हुआ, उत्पादन भी बराबर हुआ, परंतु उपभोग पर संयम नहीं है। हम बेहिसाब किसी चीज का उपयोग कर रहे हैं तो वो एक शॉर्टेज खड़ी हो गई और उसमें से अलग अलग प्रकार की मुनाफाखोरी, संग्रहखोरी खड़ी होती है। तो मतलब ये जो सूत्र है, उत्पादन में विपुलता, वितरण में समानता और उपभोग पर संयम, ये सूत्र मात्र एक ग्राहक पंचायत जो है उसने दिया हुआ है। अन्य कोई भी संस्था इस प्रकार का सूत्र या उस पर काम करती नहीं है। एक मात्र ग्राहक पंचायत संगठन है, एक विशिष्ट प्रकार का ये जो फॉर्मूला है ग्राहक पंचायत की समस्याओं का निकाल करने के लिए, वो ग्राहक पंचायत ने दिया हुआ है। അഖില ഭാരതീയ ഗ്രാഹക പഞ്ചായത്ത് നിർമ്മാണ സേവന മേഖലകളിൽ 3 പ്രധാനപ്പെട്ട രീതിയിലുള്ള പ്രവർത്തനങ്ങൾ നടത്തുന്നത്: ഉൽപാദനം, വിതരണം, അതുപോലെ ഉപഭോക്താക്കളുടെ അവകാശ സംരക്ഷണം. ഈ 3 മേഖലകളിൽ ഉപഭോക്താക്കളെ അതാത് സമയത്ത് വേണ്ട രീതിയിൽ ബോധവൽക്കരിക്കുകയും അവരുടെ അവകാശം എന്താണെന്ന് അവർ മനസ്സിലാക്കുകയും ചെയ്യുകയാണ് അഖില ഭാരതീയ ഗ്രാഹക പഞ്ചായത്ത് ചെയ്യുന്നത്. ഒരുപക്ഷെ നമ്മുടെ രാജ്യത്ത് തന്നെ ഈ മേഖലകളിലൊക്കെ കാര്യക്ഷമമായി പ്രവർത്തിക്കുന്ന ഒരേ ഒരു സംഘടനയും അഖില ഭാരതീയ ഗ്രാഹക പഞ്ചായത്താണ്. हर एक ग्राहक देश का नागरिक भी है। ग्राहक पंचायत ग्राहकों के हित की रक्षा करने का काम तो करती है, पर साथ साथ में राष्ट्र प्रेम जो है वह भी ग्राहकों को सिखाने का काम करती है। आपने ग्राहक पंचायत का लोगो जो है वो देखा होगा, उसमें ग्राहक एवं राजा के साथ साथ में राष्ट्र देवो भव, इस प्रकार के 2 सूत्र लिखे हुए हैं। ग्राहक पंचायत का कोई भी काम है वह राष्ट्र से ऊपर नहीं है। कितनी बार ऐसा होता है कि ग्राहक का हित और राष्ट्र का हित कॉन्ट्राडिक्टरी होता है, तो उसमें कौन सा काम पसंद करना, तो राष्ट्र का जो हित है वो ही काम हम पसंद करेंगे। इस प्रकार का शिक्षण ग्राहक पंचायत को देने का काम भी ग्राहक पंचायत करती है। അഖില ഭാരതീയ ഗ്രാഹക പഞ്ചായത്തിന്റെ പ്രവർത്തനങ്ങൾ, ഓരോ പ്രവർത്തനവും നമ്മളുടെ രാഷ്ട്ര പുനർനിർമ്മാണവുമായി ബന്ധപ്പെട്ടിട്ടുള്ളതാണ്. ദേശീയതയിൽ ഊന്നിയിട്ടുള്ള പ്രവർത്തനങ്ങളാണ് നമ്മൾ എല്ലാ മേഖലയിലും സംഘടിപ്പിക്കുന്നത്. ഗ്രാഹക് രാജ എന്നാണ് നമ്മുടെ മുദ്രാവാക്യം തന്നെ. അതായത് ഉപഭോക്താവാണ് രാജാവ്, ഉപഭോക്താവാണ് എല്ലാം നിയന്ത്രിക്കാനുള്ള അവകാശമുള്ള വ്യക്തി. അതുപോലെ വേറൊരു മുദ്രാവാക്യം നമ്മളുടെ ഇതിൽ കാണാം: രാഷ്ട്ര ദേവോ ഭവ, ദേശീയത, നാഷൻ ഫസ്റ്റ്. അതാണ് നമ്മുടെ ആത്യന്തികമായിട്ടുള്ള മുദ്രാവാക്യം. ദേശീയതയിൽ ഊന്നിക്കൊണ്ടാണ്, അതുപോലെ രാഷ്ട്രത്തിനും അതേസമയം ഉപഭോക്താവിനും ഒരുപോലെ ഉപകാരപ്രദമായ കാര്യങ്ങളാണ് ഗ്രാഹക പഞ്ചായത്ത് ചെയ്തുകൊണ്ടിരിക്കുന്നത്. ग्राहक देश का नागरिक भी है, इसलिए समाज के प्रति भी उसकी कुछ ड्यूटीज है, फर्ज है। तो यह उसका भी शिक्षण ग्राहक पंचायत ग्राहक को देती है। उदाहरण के तौर पर पर्यावरण की रक्षा करना, पर्यावरण की रक्षा के लिए क्या क्या करना, उपयोग पर संयम रखना, ऐसी कोई जो चीज है पर्यावरण को नुकसान करती है
उसका उपयोग नहीं करना, इस प्रकार का एक शिक्षण भी ग्राहक पंचायत देती है। इसी तरह ग्राहक जो नागरिक नियम है, समाज के नियम है, लॉ एंड रूल्स है, उसका भी पालन करना चाहिए और उसके विपरीत कोई काम ग्राहक को नहीं करना चाहिए, इस प्रकार की शिक्षा भी ग्राहक पंचायत देती है। क्योंकि ग्राहक जो है एक बड़ा वर्ग है और समाज का सदस्य भी है, तो समाज को अगर सुधारना होगा तो ग्राहक को सुधारना होगा और ग्राहक को इस प्रकार की शिक्षा देने का काम भी ग्राहक पंचायत करती है। ഒരു രാജ്യത്തെ സംബന്ധിച്ചിടത്തോളം അവരുടെ പൗരന്മാരാണ് ഏറ്റവും വലിയ സമ്പത്ത്. പൗരന്മാരെ ബോധവൽക്കരിക്കുക എന്നത് പറഞ്ഞാൽ രാജ്യത്തിന്റെ ദേശീയത, രാജ്യത്തിന്റെ സുരക്ഷയ്ക്ക് അത്യന്തം പ്രധാനപ്പെട്ട ഒന്നാണ്. ഓരോ ഉപഭോക്താവും അതേസമയം ഉപഭോക്താവുന്നതോടൊപ്പം തന്നെ നമ്മുടെ രാജ്യത്തിലെ പൗരന്മാരുമാണ്. ആ തരത്തിൽ നമ്മുടെ നിയമവ്യവസ്ഥകളെ ബഹുമാനിച്ചുകൊണ്ട് തന്നെ അവരുടെ ഉത്തരവാദിത്തങ്ങളും കടമകളും നിറവേറ്റാൻ ഗ്രാമ പഞ്ചായത്ത് ഓരോ പൗരനെയും, ഓരോ ഉപഭോക്താവിനെയും, അതുവഴി ഓരോ പൗരനെയും പ്രാപ്തരാക്കുന്നു. सामान्य तौर पर समाज में ऐसी मान्यता, ग्राहक जो है वह और व्यापारी दोनों विरोधाभासी तत्व है। ग्राहक पंचायत मानती है कि जो अर्थतंत्र है उसमें ग्राहक है, व्यापारी है, उत्पादक है, किसान है, मजदूर है, ये सब ग्राहक का अर्थतंत्र के हिस्सा है और इसके एक के बिना ग्राहक अर्थतंत्र चल नहीं सकता है। इसके लिए इन सब में समन्वय रहना चाहिए। अगर कोई समस्या है तो वो हम संवाद से निकाल उसका वो करेंगे, दोनों को सामने बैठाएंगे और उसके बाद में अगर जिसकी गलती है उसको बताएंगे भाई आपने गलत किया, ये आपको नहीं करना चाहिए। इस प्रकार के जो अर्थतंत्र के 5 हिस्से हैं उनको साथ में बैठाकर और समन्वय से काम करना, यह ग्राहक पंचायत की नीति है। ഉപഭോക്താക്കളുടെ ബോധവൽക്കരണം നമ്മുടെ സാമ്പത്തിക വ്യവസ്ഥയുടെ തന്നെ പ്രധാനപ്പെട്ട ഒരു ഘടകമാണ്. നമ്മുടെ സമൂഹത്തിലെ ഉപഭോക്താക്കളായാലും ശരി, നിർമ്മാണ സേവന മേഖലകളിൽ അത് നൽകുന്നവരായാലും ശരി, ഇവര് തമ്മിലുള്ള അഭിപ്രായ വ്യത്യാസങ്ങളോ പ്രശ്നങ്ങളോ കൺസിലിയേഷൻ, മീഡിയേഷൻ, ആർബിട്രേഷൻ എന്നൊക്കെ പറയുന്നത് പോലെ എല്ലാ മേഖലകളിലും ഇടപെട്ടുകൊണ്ട് പരിഹരിക്കാൻ അതാത് സമയങ്ങളിൽ ഗ്രാമ പഞ്ചായത്ത് ശ്രമിക്കാറുണ്ട്. ग्राहक पंचायत का दूसरा काम है सिस्टम करेक्शन का। जितनी भी समस्या यहाँ होती हैं उसमें सिस्टम में कहीं ना कहीं तकलीफ है या खामी है या उसका जो सिस्टम बनाई है उसका इम्प्लीमेंटेशन योग्य तरह से नहीं हो रहा है, इसी के लिए सब समस्या खड़ी हो रही है। और इसके लिए सिस्टम करेक्शन का एक बहुत बड़ा काम ग्राहक पंचायत करती है। उसके लिए शासन से संबंध रखना, शासन जो नीति बनाते हैं उसके साथ में संबंध रखना, अगर कोई ऐसी नीति सरकार बनाती है या ऐसे रूल्स रेगुलेशन सरकार बनाती है तो उसके साथ में उनसे बात करके और उनको बताना कि भाई ये चीज आप नहीं करेंगे तो ठीक रहेगा, उसमें ये समस्या पैदा होंगी। इस तरह सिस्टम जो है उसको ठीक से रखना और इससे ग्राहक की समस्या कम से कम पैदा हो, ये काम ग्राहक पंचायत करती है। ഗ്രാമ പഞ്ചായത്ത് ഉപഭോക്താക്കളെ സംരക്ഷിക്കുക, അവരെ ബോധവൽക്കരിക്കുക എന്നതോടൊപ്പം തന്നെ ഉപഭോക്താക്കളെ ബാധിക്കുന്ന എല്ലാ വിഷയങ്ങളിലും നിയമനിർമ്മാണത്തിന്റെ ഓരോ ഘട്ടത്തിലും ഇടപെട്ടുകൊണ്ട് സർക്കാരിൽ നിന്നും ഓരോ ഉപഭോക്താവിനും ഉപകാരപ്രദമായ കാര്യങ്ങൾ നേടിയെടുക്കുന്നത് ഗ്രാമ പഞ്ചായത്ത് ജാഗരൂകരമാണ്. ग्राहक पंचायत जब ग्राहकों की समस्या होती है तो समस्या 2 प्रकार की होती है। एक तो कुछ समस्या ऐसी है जो व्यक्तिगत समस्या है, किसी एक व्यक्ति की खुद की समस्या है, और एक समस्या इस प्रकार की है जो बहुत सारे समाज की समस्या है, बहुत सारे लोग इसमें इन्वॉल्व हैं। तो ग्राहक पंचायत जो मानती है कि सामान्य लोगों के सामान्य काम करना, मतलब बहुत सारे लोगों को जो एप्लीकेबल है, इस प्रकार की समस्याओं में ध्यान देना, जिससे एक समस्या का समाधान होने के कारण बहुत सारे लोगों को फायदा हो। इस तरह के सामान्य लोगों की सामान्य समस्या का समाधान करना इस प्रकार की ग्राहक पंचायत की नीति है। അഖില ഭാരതീയ ഗ്രാഹക് പഞ്ചായത്ത് വ്യക്തികളെ മാത്രമല്ല, ഉപഭോക്താക്കളെ മാത്രമല്ല, അതേസമയം തന്നെ സമൂഹത്തിന് ഗുണകരമായ കാര്യങ്ങൾ ചെയ്യാനും എപ്പോഴും ശ്രദ്ധിക്കാറുണ്ട്. ग्राहक पंचायत 1974 से काम कर रही है, 50वां वर्ष ग्राहक पंचायत को चल रहा है और उसी की स्वर्ण जयंती का जो वर्ष है उसके निमित्त हम यहाँ इकट्ठे हुए हैं। इन वर्षों में ग्राहक पंचायत ने बहुत सारी उपलब्धि भी प्राप्त की है। उसमें से कुछ उपलब्धि मैं आपके सामने रखना चाहता हूँ। 1986 का कंज्यूमर प्रोटेक्शन एक्ट जो बना, वह उसका प्रारूप भी शुरुआत में ग्राहक पंचायत ने दिया और जब राजीव गांधी उसके प्राइम मिनिस्टर थे उस समय वे ग्राहक पंचायत का जो प्रारूप ग्राहक पंचायत दिया और उसमें ग्राहक पंचायत के कितने ही सिद्धांत जो है उसमें इन्वॉल्व किए हुए हैं। जैसे ग्राहक पंचायत
में हमारा पंचायत का शब्द इस तरह जो ओरिजिनल कंज्यूमर प्रोटेक्शन एक्ट था उसमें फोरम शब्द का उपयोग किया था। उसमें सिद्धांत ये था कि भाई समाज की समस्या समाज के लोग बैठकर और उसका समाधान करें, ये ठीक रहेगा। और इसीलिए उस समय में जो फोरम था उसमें 3 सदस्य बैठते थे, एक न्याय तंत्र से था और 2 सामाजिक तंत्र से, सामाजिक उससे थे। इस प्रकार पंचायत की जो कल्पना है वो हमारी थी और वो पंचायत की कल्पना कंज्यूमर प्रोटेक्शन एक्ट में भी आमेज थी, परंतु उसका जो इम्प्लीमेंटेशन था जिस तरह से होना चाहिए उस तरह से नहीं हुआ। और उसके बाद में 2019 में फिर से कंज्यूमर अमेंडेड प्रोविजन आया कंज्यूमर प्रोटेक्शन एक्ट का, और उसमें भी हमने काफी सजेशंस दिए और गवर्नमेंट ने वो सजेशन आमेज किए। जैसे मिसलीडिंग एडवर्टाइजमेंट्स है, अनफेयर ट्रेड प्रैक्टिस है, ये नए प्रिंसिपल्स कंज्यूमर प्रोटेक्शन एक्ट के अंदर दाखिल हुए और उसके लिए ग्राम पंचायत ने सजेशंस वगैरह दिए तो सरकार ने मान्य किए। അഖില ഭാരതീയ ഗ്രാഹക പഞ്ചായത്ത് അതിന്റെ തുടക്കം മുതൽ തന്നെ വളരെ ഗണനീയമായിട്ടുള്ള നിർണായകമായ പല തീരുമാനങ്ങളും ഗവൺമെന്റിനെ കൊണ്ട് എടുപ്പിക്കുന്നതിൽ ശ്രദ്ധ ചെലുത്തിയിട്ടുണ്ട്. അതിന്റെ ഭാഗമായിട്ടാണ് ഒരുപാട് ഉപഭോക്താക്കൾക്ക് അനുകൂലമായിട്ടുള്ള നിയമനിർമ്മാണങ്ങൾ നമ്മുടെ രാജ്യത്ത് ഉണ്ടായിട്ടുള്ളത്. അതിലെടുത്തു പറയാവുന്നതാണ് 1986 കൺസ്യൂമർ പ്രൊട്ടക്ഷൻ ആക്ട്, ഉപഭോക്തൃ സംരക്ഷണ നിയമം. അത് ഗ്രാഹക പഞ്ചായത്തിന്റെ ശ്രമഫലമായിട്ട് ഗ്രാഹക പഞ്ചായത്ത് നിർദ്ദേശിച്ച ഒരുപാട് തത്വങ്ങൾ ഉൾക്കൊണ്ടുകൊണ്ടാണ് ആ നിയമം വിഭാവനം ചെയ്തിട്ടുള്ളത്. അതിനുശേഷം ഈ നമ്മൾ ഉദ്ദേശിച്ച തരത്തിൽ ഉപഭോക്താക്കൾക്ക് അനുകൂലമായ രീതിയിൽ ഉദ്ദേശിച്ച ഫലം ഇതിൽ ചെയ്യാത്തത് കൊണ്ട് തന്നെ 2019 കൺസ്യൂമർ പ്രൊട്ടക്ഷൻ ആക്ട് അമെൻമെന്റോട് കൂടി വന്നു. അതിന് പിന്നിലും പ്രവർത്തിച്ചത് ഗ്രാഹക പഞ്ചായത്ത് അല്ലാതെ മറ്റാരുമല്ല. जैसे मैंने बताया, ग्राहक पंचायत सामान्य लोगों के सामान्य काम करना इस प्रकार की कार्यनीति है। उसको देखते हुए ग्राहक पंचायत ने कुछ ऐसे प्रश्न भी लिए जो बहुत सारे लोगों को सुविधा दिया है। जैसे कि बैंक, पहले जब बैंक में डिपॉजिट रहती थी वह अगर कोई बैंक फेलियर हो जाती है तो उसका 1 लाख रुपया ग्राहक को मिलता था, पर तो उसकी बजाय हमने गवर्नमेंट ऑफ इंडिया को, फाइनेंस डिपार्टमेंट को हमने बात की तो उसमें 1 लाख की जगह अभी 5 लाख का प्रोविजन है, पर अब ग्राहक का 5 लाख रुपए तक का जो अमाउंट है एफडी का वह इंश्योर्ड रहता है। इसी तरह हॉलमार्क जो गहने होते हैं, सोने के गहने होते हैं, उसके अंदर पहले हॉलमार्क था परंतु हॉलमार्क कोई भी लगा देता था। उस समस्या को ध्यान में लेकर हमने यूआईडी की एक प्रेजेंटेशन वहां दिया, तो अभी 4 ग्राम से ऊपर का जो भी कोई गोल्ड ऑर्नामेंट है आपका, उस पर एक यूनिक नंबर मिलेगा आपको, और वो यूनिक नंबर से आप ये गहना कहाँ बना है ये भी और कौन से लेबोरेटरी में इसका सर्टिफिकेट मिला है वह भी आपको मालूम पड़ेगा। तो इससे जो गोल्ड में जो गड़बड़ी चलती थी उसमें काफी कमी आई है। ബാങ്കിംഗ് മേഖലയിൽ ഉപഭോക്താക്കൾ നേരിടുന്ന പല പ്രശ്നങ്ങളും ഗ്രാഹക പഞ്ചായത്ത് കൈകാര്യം ചെയ്തിട്ടുണ്ട്. അതുപോലെ ബാങ്കിൽ ഫിക്സഡ് ഡെപ്പോസിറ്റിന്റെ കാര്യത്തിൽ നേരത്തെ ബാങ്ക് ഇല്ലാതാവുകയോ തകരുകയോ ചെയ്യുകയാണെങ്കിൽ ഒരു ഉപഭോക്താവിന്റെ ഡെപ്പോസിറ്ററുടെ 1 ലക്ഷം രൂപ വരെയാണ് അവിടെ ഉണ്ടായിരിക്കുക. ഇപ്പോൾ ഗ്രാഹക പഞ്ചായത്തിന്റെ ഇടപെടലിന് ശേഷം അത് 5 ലക്ഷമായി വർദ്ധിച്ചിട്ടുണ്ട്. അതേപോലെ തന്നെ സ്വർണ്ണ മാർക്കറ്റിൽ നേരത്തെ ഉണ്ടായിരുന്ന ഹോൾമാർക്ക് സംവിധാനം ഫലപ്രദമാവാത്തതിനെ കൊണ്ട് നമ്മുടെ ഗ്രാഹക പഞ്ചായത്തിന്റെ ഇടപെടൽ കാരണം 4 ഗ്രാമിന് മുകളിലുള്ള ഉൽപ്പന്നങ്ങൾക്ക് UID മാർക്ക് നിർബന്ധമാക്കുകയും അതുവഴി ഉപഭോക്താവിന് അയാൾ വാങ്ങുന്ന സാധനത്തിന്റെ കൃത്യമായ എല്ലാ വിവരങ്ങളും അറിയുകയും ചെയ്യും. जैसे मैंने बताया, सिस्टम करेक्शन का काम ग्राहक पंचायत करती है, तो उसको देखते हुए कुछ काम किए हमने। आयुष्मान कार्ड योजना जो गवर्नमेंट ऑफ इंडिया की है उसमें काफी गड़बड़ी चल रही थी। जिन लोगों ने ट्रीटमेंट नहीं लिए उनका भी पैसा क्लेम हो रहा था, तो उसको देखते हुए हमने मध्य प्रदेश के अंदर काफी बड़ा आंदोलन शुरू किया और कुछ हॉस्पिटलों का रजिस्ट्रेशन भी कैंसिल हुआ, कुछ डॉक्टरों के सामने FIR भी हुई और उसमें एक ऑडिट भी किया हुआ। इसी तरह से कोरोना के समय पर रेशन कार्ड जो होता था उस पर जहाँ का रेशन कार्ड है उसी जगह पर उसको सामान मिल सकता था। हमने एक PIL दाखिल की और उसमें बताया कि भाई रेशन कार्ड जिसके पास में है वो कहीं भी रहता है उसको रेशन मिलना चाहिए, और हाईकोर्ट ने ऑर्डर किया कि भाई जहाँ भी रहता है अगर उसके पास रेशन कार्ड है तो उसके आधार पर उसको सामान मिलना चाहिए। और इसको देखकर अभी 1 नेशन 1 रेशन कार्ड
इस प्रकार की एक पॉलिसी भी गवर्नमेंट ऑफ इंडिया के कंसिडरेशन में है। इसी तरह शुद्ध पानी मिलना चाहिए, उसके लिए भी महाराष्ट्र में हमने एक PIL दाखिल की। इस प्रकार के बहुत बड़े वर्ग को फायदा हो और सिस्टम में जो खामी चल रही है, वो सिस्टम में खामी है वो दूर हो, इस प्रकार के हमने लिटिगेशन भी किए हुए। ആരോഗ്യ മേഖലയിൽ ആയുഷ്മാൻ കാർഡിനെ സംബന്ധിച്ചുണ്ടായിട്ടുള്ള അവ്യക്തതകളും അത് ദുരുപയോഗം ചെയ്യുന്നതും തടയാൻ അഖില ഭാരതീയ ഗ്രാഹക പഞ്ചായത്ത് ഫലപ്രദമായ ഇടപെടലുകൾ നടത്തിയിട്ടുണ്ട്. അതിന്റെ ഫലമായിട്ട് മധ്യപ്രദേശിൽ ഇത് ദുരുപയോഗം ചെയ്യുന്ന ആശുപത്രികളെ ബ്ലാക്ക് ലിസ്റ്റ് ആക്കുകയും അതിനെതിരെ ആശുപത്രി അധികൃതർക്കെതിരെ FIR രജിസ്റ്റർ ചെയ്യുകയും ചെയ്തിട്ടുണ്ട്. അതുപോലെ തന്നെ നേരത്തെ ഉണ്ടായിരുന്ന സംവിധാനം റേഷൻ കാർഡ് രാജ്യവ്യാപകമായി ഒരു റേഷൻ കാർഡ്, ഒരു രാജ്യം ഒരു റേഷൻ കാർഡ് എന്ന സിദ്ധാന്തത്തിലേക്ക് കൊണ്ടുവരാൻ, എവിടെയായാലും റേഷൻ വാങ്ങാൻ ഓരോ ഉപഭോക്താവിനെയും കാർഡ് കയ്യിലുള്ള ആർക്കും ഇന്ത്യയിൽ എവിടെ നിന്നും റേഷൻ വാങ്ങാം എന്നുള്ള ഒരു സംവിധാനം കൊണ്ടുവന്നതും അഖില ഭാരതീയ ഗ്രാഹക പഞ്ചായത്താണ്. ഇതിനു പുറമെ ഒരു പിടി പൊതു താല്പര്യ ഹർജികൾ അഖില ഭാരതീയ ഗ്രാഹക പഞ്ചായത്ത് മുൻകൈയെടുത്ത് കൈകാര്യം ചെയ്തിട്ടുണ്ട്. കൊറോണയുടെ സമയത്ത് ആണ് റേഷൻ കാർഡ് സംബന്ധിച്ചുള്ള തീരുമാനം എടുപ്പിച്ചത്. അതുപോലെ മഹാരാഷ്ട്രയിൽ ശുദ്ധ കുടിവെള്ളത്തിന്റെ കാര്യത്തിലും പൊതു താല്പര്യ ഹർജികൾ ഗ്രാമപഞ്ചായത്തിന്റെ ഭാഗത്തു നിന്നുണ്ടായിട്ടുണ്ട്. അതിന് ഫലപ്രദമായ ഇടപെടൽ ഉണ്ടായതുകൊണ്ട് അതും ഉപഭോക്താക്കൾക്ക് ഒരുപാട് സേവനങ്ങൾ അതുവഴി ചെയ്യാൻ ഗ്രാമപഞ്ചായത്തിന് സാധിച്ചിട്ടുണ്ട്. ग्राहक पंचायत 50 वर्ष से काम कर रही है। ग्राहक पंचायत का जो विचार है अब एक आंदोलन के स्वरूप में हो गया है। अगर भारतीय ग्राहक आंदोलन को आपको समझना है तो ग्राहक पंचायत के आंदोलन को समझना पड़ेगा। उसके बिना ग्राहक आंदोलन क्या चीज है वो आप अच्छी तरह नहीं बता सकते। ग्राहक पंचायत का आंदोलन एक दीर्घकालीन आंदोलन है, कोई शॉर्ट समय में पूरा होने वाला नहीं है और एक आर्थिक समरसता का अभियान है। वो ग्राहक पंचायत का काम जो है वो आर्थिक समरसता का अभियान है। इस प्रकार का अखिल भारतीय स्वरूप ग्राहक पंचायत का है। नॉन प्रोफेशनल तरीके से हम काम करते हैं, एक भी पैसा ग्राहक से लिए बिना और सेवा के स्वरूप में ही हम काम कर रहे हैं। ग्राहक पंचायत के जो कार्यकर्ता है उनको ये शौक नहीं है ग्राहक पंचायत का काम, पर उनकी रिस्पॉन्सिबिलिटी है, एक रिस्पॉन्सिबल काम के नाते और हम ये काम कर रहे हैं। तो इस प्रकार का एक दीर्घकालीन और पूरे देश के लिए अच्छा, समाज के लिए अच्छा काम है। उसमें आप सभी लोग जुड़े और यहाँ के जो कार्यकर्ता हैं उनको भी पूरा साथ सहकार दें, क्योंकि ये काम हम सभी का है, हम सभी ग्राहक हैं। सभी को ग्राहक की समस्या है, आज नहीं तो कल ग्राहक की समस्या आने वाली है। इसलिए हम हमारे पास जो समस्या आए तब तक का राह नहीं देखे बिना और ये ग्राहक जो आंदोलन है उसको साथ सहकार दें, ऐसी मेरी आपसे सभी से विनती है। मैंने आपके सामने ग्राहक पंचायत के कुछ खास बातें रखी है। समय के अभाव से वैसे ग्राहक पंचायत की जो बात है उनके लिए हम बहुत समय तक बात कर सकते हैं, परंतु एक ध्यान में आए ग्राहक पंचायत क्या काम कर रही है उसका संक्षिप्त में मैंने आपके सामने रखा है।